हॅलो हॅलो एव्हरीवन, वेलकम इन द व्हिडिओ. तुमचं सर्वांचं वेलकम करतो या व्हिडिओमध्ये. चला तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, स्टोरी बघणार आहे. आणि स्टोरीचं नाव काय आहे, द मॅन हू नेवर लाईड. आता या स्टोरीमध्ये आपण काय स्टोरी तर बघणारच आहे, स्टोरी सोबत काय काय बघणार आहे, खूप सारे ग्रामर पण अभ्यासणार आहे, त्यानंतर तुमचं वर्ड सुद्धा वाढणार आहे. सो सगळ्यांनी चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेट करा. स्टोरीच्या माध्यमातून आपण काय इंग्लिश साध्या आणि सरळ भाषेत शिकू शकतो. ओके, सो स्टोरी जर का तुम्हाला इंग्लिश सरळ आणि सोप्या भाषेत शिकायचं असेल तर तुम्ही स्टोरीचा अभ्यास केलाच पाहिजे. चला तर स्टोरी चालू करण्या अगोदर मी तुम्हाला हे काही वर्ड देतो की जे स्टोरीमध्ये येणार आहे, याचा एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. एवढा याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला स्टोरी समजायला सोपी जाईल. ठीक आहे, चला तर आपण स्टोरीला सुरुवात करूया. द मॅन, द वन स्पेशल थिंग अबाउट महमद. आता त्या माणसाचं नाव काय आहे, महमद. ओके, ही स्टोरी अशा व्यक्तीबद्दल आहे की जो काय कधीच खोटं बोलत नाही. द वन स्पेशल थिंग, थिंग म्हणजे काय गोष्ट, वन स्पेशल थिंग म्हणजे काय एक स्पेशल गोष्ट होती. अबाउट महमद, कोणाविषयी, महमद विषयी. आता अबाउट म्हणजे काय च्याविषयी. ओके, सो अबाउट महमद म्हणजे महमद विषयी. वॉज दॅट ही नेवर टोल्ड लाय. नेवर आणि टोल्ड, टेलचा वर्ब टू काय टोल्ड, आणि नेवर म्हणजे कधीच नाही, आणि टेल म्हणजे काय सांगणे. आता जेव्हा पास्टमध्ये ज्या क्रिया होऊन जातात त्या सांगण्यासाठी आपण कसला वापर करतो, वर्ब टू चा वापर करतो. वर्बचे 3 फॉर्म असतात, वर्ब 1, वर्ब 2 आणि वर्ब 3. ओके, नेवर टोल्ड लाय, लाय म्हणजे खोटं. असा काय ही नेवर टोल्ड लाय, की तो कधीच खोटं बोलत नव्हता. इट्स नॉट व्हेरी इझी टू डू दॅट. इट्स नॉट व्हेरी इझी, हे करणं काय सोपं नाही आहे. टू डू दॅट. बट म्हणजे काय पण. महमद वॉज वाईस मॅन. महमद कसा होता, वाईस मॅन होता. वाईस मॅन म्हणजे काय महान माणूस. ही केप्ट हिज आईज ओपन. कीपचा बाबटू काय केप्ट, आणि कीप म्हणजे काय ठेवणे. हिज आईज ओपन, त्याचे डोळे कसे ठेवायचे, तो नेहमी ओपन ठेवायचा. टू व्हॉट वॉज गोइंग ऑन अराउंड हिम. गोइंग ऑन म्हणजे काय चालू, आणि अराउंड हिम म्हणजे काय त्याच्या भोवती, आजूबाजूला काय चालू आहे याच्यावरती तो नेहमी काय लक्ष ठेवायचा. तर त्याचे डोळे नेहमी काय ओपन ठेवायचा. ओके, अँड चोज हिज वर्ड्स केअरफुली. चूजचा जबाब टू काय चोज. ओके, चोज हिज वर्ड्स केअरफुली, त्याचे जे शब्द आहे, बोलताना जे शब्द आहे तो काय केअरफुली म्हणजे काय काळजीपूर्वक. काळजीपूर्वक निवडायचा म्हणून काळजीपूर्वक बोलायचा. ही बिकेम म्हणजे काय होणे. ही बिकेम फेमस हॅज मॅन हू नेवर लाईड. ही बिकेम फेमस, तो काय झाला फेमस झाला. ॲज अ मॅन, मनुष्य एक व्यक्ती. हू नेवर लाईड, असा व्यक्ती म्हणून फेमस झाला की तो कधीच खोटं बोलत नाही. इवन म्हणजे काय सुद्धा. इवन पीपल हू लिव्ह 20 days अवे. अवे म्हणजे काय दूर, आणि लिव्ह म्हणजे काय राहणे. असे लोक की जे काय 20 किंवा 20 days गावापासून लांब राहतात. काय 20 ते 25 दिवस गावापासून लांब राहतात. आता पहिल्याच्या काळात काय होतं, गाड्या वगैरे नव्हत्या, म्हणून लोकांना व्यापारासाठी काय पायी प्रवास करावा लागायचा. म्हणून ते काय खूप सारे लोक 10 ते 12 असे दिवस, खूप सारे दिवस गावाच्या बाहेरच राहायचे. तर असे लोक होते. इवन पीपल हू लिव्ह 20 days अवे. असे लोक की जे काय 20 days अवे म्हणजे 20 days गावापासून लांब राहतात. बिलीव्ह इट, बिलीव्ह म्हणजे काय विश्वास ठेवणे, ते सुद्धा याच्यावर विश्वास ठेवायचे. वेन पीपल टोल्ड द किंग. वेन म्हणजे काय जेव्हा, केव्हा. जेव्हा पीपल म्हणजे लोक. वेन पीपल टोल्ड द किंग अबाउट महमद. जेव्हा लोकांनी किंगला म्हणजे काय राजाला कोणाविषयी सांगितलं, अबाउट म्हणजे च्याविषयी, अबाउट महमद. जेव्हा लोकांनी किंगला महमद विषयी सांगितलं, किंग वॉज नॉट रेडी. किंग काय रेडी नव्हता. टू बिलीव्ह इट, त्याच्यावर विश्वास ठेवायला किंग काय रेडी नव्हता. ब्रिंग धिस मॅन टू मी. ब्रिंग म्हणजेच काय आणणे. त्या माणसाला कुठे आणा, माझ्यासमोर आणा.
ही सेड. आता सेचाच वर्ब टू काय सेड आणि से म्हणजे काय सांगणे. सो मामद वॉज ब्रॉट बिफोर द किंग. सो म्हणजे काय म्हणून मामदला कुठे आणलं बिफोर द किंग. आता ब्रॉटचा अर्थ काय होतो ब्रिंग. ब्रिंग म्हणजे पण आणणेच, पण याचा काय वर्ब टू आहे. मामदला कुठे आणलं राजासमोर आणलं. मामद इज इट ट्रू. हा इज इट ट्रू हा काय प्रश्न आहे आणि ट्रू म्हणजे काय खरं. हे खरं आहे का. दॅट की दॅट म्हणजे काय की. यू नेवर टेल अ लाय. यू नेवर नेवर म्हणजे काय कधीच नाही आणि टेल म्हणजे सांगणे की तू कधीच खोटं बोलत नाही कधी किंवा कधीच खोटं सांगत नाही. लगेच मामद काय म्हणतो यस युअर मॅजेस्टी. युअर मॅजेस्टी म्हणजेच तुमची महिमा. अँड यू विल नॉट टेल. आता फ्युचर हा काय विल. आता एखादी गोष्ट फ्युचरमध्ये होईल असं सांगण्यासाठी आपण विलचा वापर करतो. ओके हा काय सिंपल फ्युचर टेन्स आहे. यू विल नॉट टेल लाय इन फ्युचर. इन फ्युचर म्हणजे काय भविष्यात, की तू भविष्यात सुद्धा कधी खोटं बोलणार नाही किंवा कधी खोटं सांगणार नाही. चल आता नेवर म्हणजे काय. नेवर म्हणजे काय कधीच नाही. युअर मॅजेस्टी. मामद काय म्हणतो कधीच नाही. युअर मॅजेस्टी म्हणजेच तुमची महिमा. द किंग लुक ॲट मामद थॉटफुली. थॉटफुली म्हणजे काय विचारपूर्वक. आता किंगनी मामदकडे कसं पाहिलं लुक म्हणजे पाहणे विचारपूर्वक पाहिलं. बी केअरफुल काय केअरफुल म्हणजेच काय काळजीपूर्वक राहा. समटाईम्स म्हणजे काय काही वेळा. वी डोंट इवन नो. इवन म्हणजे काय सुद्धा. वी डोंट इवन नो. नो म्हणजे माहीतच नाही आपल्याला काय माहीत सुद्धा नाही राहत. हाऊ द लाय गेट ऑन अवर टंग. टंग म्हणजे काय जीभ. हाऊ म्हणजे कसं. लाय म्हणजे खोटं. खोटं आपल्या जिभेवर कसं येतं हे आपल्याला माहीत सुद्धा पडत नाही. राजा काय म्हणतो खोटं हे आपल्या जिभेवर कसं येतं किंवा आपल्याकडून कसं बोललं जातं हे आपल्याला माहीत सुद्धा होत नाही. सम डे पास. पास म्हणजे जाणे. सम डे म्हणजे काही दिवस गेले. द किंग कॉल म्हणजे बोलवणे. किंगने कोणाला बोलवलं मामदला. अगेन म्हणजे पुन्हा. द किंग कॉल मामद अगेन. ओके किंगने काय मामदला परत बोलवलं. वेन मामद केम. आता कमचा वर्ब टू काय केम आणि वेन म्हणजे काय जेव्हा केव्हा. जेव्हा मामद आला. द किंग वॉज जस्ट कमिंग आउट ऑफ हिज पॅलेस. किंग काय जेव्हा वेन मामद केम जेव्हा मामद आला. द किंग वॉज जस्ट कमिंग आउट. कमिंग आउट म्हणजेच काय बाहेर येणे ऑफ हिज पॅलेस आणि पॅलेस म्हणजेच राजवाडा. काय किंग काय जस्ट म्हणजे जस्ट राजवाड्याच्या बाहेर आलेला होता. देअर वर मेनी पीपल. आता पीपल म्हणजे काय लोक आणि मेनी म्हणजे खूप. काय तिथे काय होते देअर म्हणजे तेथे. तेथे काय होते खूप सारे लोक होते. अराउंड हिम. अराउंड हिम म्हणजे काय त्याच्या अवतीभोवती. ही वॉज गोईंग ऑन अ हंट. हंट म्हणजे शिकार. ही वॉज गोईंग ऑन हंट. गो म्हणजे जाणे. तो कुठे जात होता शिकारवर जात होता. द किंग कॉल मामद ओव्हर टू हिम. द किंग कॉल म्हणजे बोलवणे. किंगने कोणाला बोलवलं मामदला. ओव्हर टू हिम त्याच्याकडे बोलवलं. मामद आय एम गोईंग ऑन हंट. आय एम गोईंग. गोईंग म्हणजेच काय गो जाणे. मी कुठे जातोय शिकारीवर जातोय. आता हा आय एम गोईंग ऑन हंट हा कोणता टेन्स आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे. ओके जेव्हा एखादी ऍक्शन काय प्रेझेंट मध्ये चालू असते तेव्हा काय आपण ह्या टेन्सचा वापर करतो. आय एम गोईंग ऑन हंट अँड देन. देन म्हणजेच काय नंतर. देन टू माय समर पॅलेस. मग त्याच्यानंतर कुठे जाणार आहे समर पॅलेसवर जाणार आहे. देन म्हणजे नंतर. ओके देन माय समर पॅलेस. पहिलं काय आय एम गोईंग ऑन हंट मी शिकारीवर जाईल. अँड देन त्यानंतर काय माय समर पॅलेस माझ्या समर पॅलेसवर जाईल. द किंग स्पोक हॅज ही वॉक टुवर्ड हिज हॉर्स. किंग स्पोक. स्पीकचा वर्ब टू काय स्पोक. किंग कसा बोलला ॲज ही वॉक टुवर्ड्स म्हणजे च्याकडे कुठे चालला तो हिज हॉर्स. असं असं दर्शवू लागला की काय मी हॉर्सकडे चाललोय. ही हेल्ड द हॉर्स मेन अँड पुट हिज लेफ्ट फूट इन द ट्रप.
काय स्ट्रप. आता हे बघा मेन म्हणजेच काय, जे घोड्याचे केस असतात त्याला काय म्हणतात मेन. आणि ट्रप म्हणजे काय, घोड्याला वरती चढण्यासाठी जे असतं पाय ठेवायला जी जागा असते त्यालाच काय म्हणतात ट्रप. ही हेल्ड हॉर्स मेन म्हणजेच काय, राजाने कोणाला पकडलं होतं, राजाच्या घोड्याच्या केसांना पकडलं होतं. अँड सेड सॉरी अँड पुट म्हणजेच ठेवणे. हिज लेफ्ट फूट म्हणजेच काय, लेफ्टकडचा पाय. ओके, इन हिज ट्रप म्हणजे काय, त्या घोड्यावरती चढण्यासाठी जे एक जागा असते तिथं वर पाय ठेवून आणि मग आपण वरती चढतो बरोबर, त्याच्यावरती काय ठेवला होता त्याने, त्याचा लेफ्ट पाय ठेवलेला होता, लेफ्ट फूट. देन ही टर्न टू मामद म्हणजेच काय, तो नाही त्यानंतर मागे वळला राजा. देन म्हणजे नंतर, टर्न टू मामद, टर्न म्हणजेच माहिती आहे फिरणे आपल्याला. अँड सेड म्हणजे सांगणे, सेचा वर्ब टू ए. नाव रन टू द समर पॅलेस, नाव म्हणजे आता कुठे पळ तू, कुठे जा, समर पॅलेसवर जा. अँड टेल म्हणजे सांगणे, टेल द क्वीन टू प्रिपेअर अ बिग फिस्ट म्हणजे काय, दावत. ओके, एखादं जण कोणी मोठं येणार असेल तर आपण दावत बनवतो बरोबर. दावत माहिती, दावतला खूप आपण चांगले पदार्थ बनवतो, दावत सगळ्यांना समजतं. ठीक आहे. अँड टेल म्हणजे सांगणे, क्वीनला सांग की काय, प्रिपेअर अ बिग फिस्ट, दावत बनव. फॉर मी म्हणजे माझ्यासाठी, फॉर म्हणजे साठी, मी म्हणजे मला, माझ्यासाठी. अँड माय पीपल आणि काय, माय पीपल म्हणजेच माझ्या लोकांसाठी, इन्क्लुडिंग यू तुला सुद्धा. हरी म्हणजेच काय, लवकर जा, घाई कर. मामद टर्न अराउंड अँड हरीड टू द समर पॅलेस. मामद काय टर्न झाला आणि हरीड म्हणजे घाईत कुठे गेला तो, समर पॅलेसवर गेला. वेन ही लेफ्ट म्हणजे काय, सोडणे, जेव्हा त्यांनी ती जागा सोडली बरोबर, गेला, तेव्हा काय, द किंग बिगॅन टू लाफ. बिगॅन म्हणजे सुरुवात करणे, बिगिनचा वर्ब टू काय, बिगॅन. किंगने काय, हसायला सुरुवात केली, लाफ म्हणजे हसणे. आय एम नॉट गोइंग एनिवेअर म्हणजे कुठेही, आणि नॉट म्हणजे नाही. आणि माहिती आहे आपल्याला एम इज आर आणि व बायनची म्हणजे काय, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. जेव्हा वर्तमानात जी ॲक्शन असते त्याला काय वापरतो आपण, एम इज आर. आय एम नॉट गोइंग एनिवेअर, मी कुठेही जात नाहीये टुडे. जस्ट वेट टिल मॅमथ टेल धिस लाई टू द क्वीन. जस्ट वेट काय, वाट पहा फक्त, टिल म्हणजे पर्यंत, केव्हापर्यंत वाट पहा, मॅमथ टेल्स धिस लाई टू द क्वीन, जोपर्यंत मॅमथ हे खोटं क्वीनला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही वाट पहा. द नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी काय, द किंग वेंट टू धिस समर पॅलेस. द किंग वेंट, आता गो म्हणजेच काय, गोचा वर्ब टू काय, वेंट. ठीक आहे, आणि जाणे, किंग कुठे गेला, समर पॅलेसवर गेला. डीड मामथ टेल यू टू प्रिपेअर अ फिस्ट. डीड आता सिंपल पास्ट, होऊन गेलेल्या गोष्टी सांगण्यासाठी आपण कसला वापर करतो, सिंपल पास्ट. ओके, हे सिंपल पास्ट वाक्य, डीड मामथ टेल यू टू प्रिपेअर फिस्ट. मामदने काय, टेल म्हणजे सांगणे, मॅमदने तुला काय, फिस्ट म्हणजे दावत बनवायला सांगितली का. ओके, फॉर मी येस्टरडे, फॉर मी म्हणजे काय, माझ्यासाठी, आणि प्रिपेअर म्हणजे तयार करणे. इट वॉज अ लाई, ते काय होतं, खोटं होतं. मामद गेव मी युअर मेसेज, गिवचाच वर्ब टू काय, गेव, आणि गिव म्हणजे देणे. मामद गेव मी युअर मेसेज, मॅमदने काय, मला तुमचा मेसेज दिला, येस्टरडे काल. द क्वीन आन्सर, क्वीनने सांगितलं. मामद सेड, मे बी द किंग विल कम हिअर बाय नून, मे बी वॉन्ट. मे बी द किंग विल कम काय, मे बी म्हणजे कदाचित किंग इथे येणार, बाय नून म्हणजे आफ्टरनून म्हणजे दुपारपर्यंत कदाचित राजा इथे येणार, आणि मे बी ही वॉन्ट काय, कदाचित तो येणार नाही. आता तुम्हाला कळालं का, काय पहिले राजाने विचारलं काय की तुला मामदने माझा मेसेज दिला का. त्यानंतर क्वीन काय म्हणते, मे बी किंग विल कम हिअर बाय नून और मे बी वॉन्ट म्हणजे काय, कदाचित राजा दुपारपर्यंत येईल, कदाचित येणार पण नाही. अँड व्हॉट डज दॅट मीन म्हणजे काय, व्हॉट डज दॅट मीन म्हणजे काय, मीन म्हणजे काय, अर्थ, याचा अर्थ काय होतो.
टेल मी फॉर शुअर, मला निश्चित काय ते सांग. आय टोल्ड मामद, टेलचा वर्ब टू काय होतो, टोल्ड. आय टोल्ड मामद, हे कोण म्हणते, राणी म्हणते. बट पण मामद सेड, आता सेचा वर्ब टू सेड, सांगणे. मामदने काय सांगितलं, आय कांट टेल यू फॉर शुअर, मी तुम्हाला काय, आय कांट, कॅन म्हणजे काय, करू शकतो आणि करू शकत नाही. आय कांट टेल यू म्हणजे काय, मी तुम्हाला सांगू शकत नाही. फॉर शुअर, मी तुम्हाला खात्रीने सांगू शकत नाही. आय डोंट नो, आय डोंट नो म्हणजे काय, नो म्हणजे माहीत असणे, मला माहिती नाही. वेदर द किंग पुट हिज राईट फूट इन द ट्रप, ट्रप म्हणजे बोललो होतो काय, जे घोड्यावरती चढायला पाय ठेवायला एक ठिकाण असतं, एक दिलेलं असतं, त्यालाच काय म्हणतो, ट्रप म्हणतो आपण. काय, वेदर किंग पुट हिज राईट फूट इन द ट्रप म्हणजे काय, किंगने काय त्याचा राईट फूट ट्रपवर ठेवला, और ही पुट हिज लेफ्ट फूट ऑन द ग्राउंड, काय त्यांनी काय खाली लेफ्ट पाय ठेवलेला होता जमिनीवर, की ट्रपवरती राईट ठेवलेला होता. अगेन आफ्टर आय लेफ्ट म्हणजे काय, मी जेव्हा तिथं राजाने त्याला मेसेज दिला, जेव्हा ते ठिकाण त्याने सोडलं, त्याच्यानंतर काय राजाने त्याच्यावर काय राईट ट्रपवरती राईट पाय ठेवलेला होता की खाली लेफ्ट पाय ठेवलेला होता ते त्याला माहिती नाही. सो वी जस्ट वेट फॉर यू, काय सो म्हणजे काय म्हणून, वी जस्ट वेट फॉर यू, आम्ही म्हणून काय तुमची वाट पाहिली. वेट म्हणजे माहिती आहे येस्टरडे. बट यू डिडंट कम, बट म्हणजे काय पण, यू डिडंट कम तुम्ही आले नाही. वेन म्हणजे काय जेव्हा, केव्हा, जेव्हा द किंग हर्ड दिस, जेव्हा काय किंगनी, हिअरचा वर्ब टू काय हर्ड, ओके, जेव्हा हे किंगने ऐकलं, हिअर म्हणजेच ऐकणे. ही वॉज टेकन अ बॅक, काय ही वॉज टेकन अ बॅक, आता टेकन अ बॅक इथेच दिले आहे बघा, टेकन अ बॅक काय सरप्राईज, राजा सरप्राईज झाला. ही ॲग्री, तो सहमत झाला. दॅट की महमद वॉज रिअली वाईस मॅन, महमद हा कसा होता, एक खरंच वाईस मॅन म्हणजेच महान माणूस आहे. हू ओनली स्पोक, की जो नेहमी काय बोलतो, स्पीकचा वर्ब टू काय स्पोक. व्हॉट ही सॉ विथ हिज ओन आईज, काय व्हॉट ही सॉ, सीचा वर्ब टू काय सॉ, तो नेहमी काय बोलतो, जे तो पाहतो तेच नेहमी बोलतो. विथ हिज ओन आईज, आईज म्हणजेच डोळे, काय तो त्याच्या डोळ्यांनी जे पाहतो तेच बोलतो. नथिंग मोर नथिंग लेस, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही स्टोरी तुम्ही एन्जॉय केली असेल. खूप मस्त स्टोरी होती, त्याच्यामधून खूप सारे लेसन शिकण्यासारखे होते. आणि तुम्हाला मी वर्ड्स दिले होते बरोबर, स्टोरीच्या स्टार्टिंगलाच दिले होते, हे बघा, हे वर्ड्स तुम्ही चांगल्या प्रकारे एकदा वाचून घ्या आणि परत एकदा व्हिडिओ रिपीट करा, म्हणजे काय तुमचे हे वर्ड्स पाठ होतील. आय होप तुम्ही स्टोरी एन्जॉय केली असेल. थँक्स फॉर वॉचिंग. मी दुसरी स्टोरी लवकरच अपलोड करेल. तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेल, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.